एका कॉमेडी शो मध्ये केलेला एक विनोद आणि त्यानंतर सोशल मीडियावर उसळलेलं संतापाचं वादळ. सध्या कॉमेडियन प्रणित मोरे याचं नाव सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी 370 रुपयांच्या बिर्याणीवरून निर्माण झालेला वाद अजून शांत झाला नाही. तोच आता त्यांच्या शो मधील आणखी एक व्हायरल क्लिप सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहेत मुंबईतील एक महिला डॉक्टर. मृतदेहांबद्दल आणि विशेष पुरुष मृतदेहांच्या गुप्तांगांबद्दल केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी असं काय म्हटलं ज्यामुळे इतका मोठा वाद निर्माण झाला? आणि या प्रकरणानंतर त्यांनी माफी का मागितली? चला संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. प्रणित मोरे यांच्या लाईव्ह शो मध्ये प्रेक्षकांसोबत संवाद सुरू असताना एका महिला डॉक्टरशी त्यांची चर्चा झाली. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार या डॉक्टरांची ओळख सेजल पवार अशी सांगितली जात आहे. संवादादरम्यान प्रणित मोरे यांनी डॉक्टरांना एक प्रश्न विचारला. पोस्टमॉर्टम किंवा मृतदेहांवर काम करताना डॉक्टर गंभीर राहतात का की कधी विनोदही करतात? यावर उत्तर देताना सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षण आणि मृतदेहांशी संबंधित काही अनुभव सांगितले. याच दरम्यान त्यांनी असा दावा केला की त्या आणि त्यांचे काही सहकारी पुरुष मृतदेहांच्या गुप्तांगांच्या आकारांची तुलना करतात. या वक्तव्यावर कार्यक्रमातील काही प्रेक्षक हसल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली. अनेकांनी या वक्तव्याला मृत व्यक्तींचा अपमान असल्याचं म्हटलं. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्यार्थी आणि डॉक्टरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका वैद्यकीय विद्यार्थ्याने सोशल मीडियावर लिहिलं की मृतदेहाची थट्टा करणे ही वैद्यकीय क्षेत्रात करता येणाऱ्या सर्वात चुकीच्या गोष्टींपैकी एक आहे. तर काहींनी देहदानाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर असलेला विश्वास अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कमी होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या वादादरम्यान आणखी एक मुद्दा चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी प्रणित मोरे यांच्या शो मध्येच हिमांशू जांगरा नावाच्या प्रेक्षकाच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर एका व्यक्तीच्या वक्तव्याची इतकी छाननी होऊ शकते तर या प्रकरणातही समान निकष लागू व्हायला हवेत का? दरम्यान वाढत्या टीकेनंतर सेजल पवार यांनी सोशल मीडियावर माफी मागितली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की मी जे बोलले त्याचं समर्थन करण्यासाठी आलेली नाही. त्या वक्तव्याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारते. मागे वळून पाहताना मला जाणवतं की माझ्या शब्दांचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यांच्या या माफीनाम्यानंतरही सोशल मीडियावर चर्चा मात्र सुरूच आहे. तर दुसरीकडे प्रणित मोरे यांनाही या वादाचा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या शो मधील वेगवेगळ्या व्हायरल क्लिपवरून त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. काही वृत्तानुसार त्यांनी आपलं इंस्टाग्राम अकाउंटही निष्क्रिय केलं आहे. आता हा वाद केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता, देहदान करणाऱ्यांचा सन्मान, सार्वजनिक मंचावरील जबाबदारी आणि विनोदाच्या मर्यादा याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? कॉमेडी शो मध्ये झालेल्या अशा प्रकारच्या वक्तव्यांकडे केवळ विनोद म्हणून पाहायला हवं का की मृत व्यक्ती आणि देहदान करणाऱ्यांबाबत अधिक संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.